पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। जर पत्र कोणी दिली हे सांगितलं नाही तर ती छापता यायची नाहीत नाना। मला एक कळत नाही, पुण्यात एवढी मोठी जाहीर सभा झाली, पुण्याच्या जनतेत गाजावाजा झाला, छत्रपती महाराजांच्या मातोश्री आणि तुमची गाठभेट घालून दिली, तरी अजूनही तुमचा विश्वास बसत नाही म्हणजे कमालच झाली म्हणायची ना। पण प्रश्न विश्वासाचा नाहीच मुळी, परंतु या पत्रांचा नेमका स्रोत काय हे कळल्याशिवाय ती खरी आहेत का नाही हे तरी कसे मानायचंय आम्ही? कोणी ती कोणत्या हेतूने लिहिली, कोणत्या हेतूने ती गुप्ततेतून बाहेर काढली आणि कोणत्या हेतूने आमच्यापर्यंत पोहोचवली हे कळायला नको? आणि हे सारं कळल्याशिवाय या पत्र प्रकरणात आम्ही लक्ष घालू शकत नाही। म्हणजे माझ्या शब्दावर काहीच विश्वास नाही म्हणायचा? बघा नाना, हा शब्दांचा खेळ करून काही साध्य होणार नाहीये। अहो, तुमच्यावर विश्वास आहे म्हणूनच आई साहेबांची व्यथा आम्ही अग्रलेखाच्या रूपात मांडली, पण ते मत आमचं आहे। आई साहेबांशी बोलल्यावर त्यांनी दिलेल्या माहितीवरचं आमचं मत, पण ही पत्र इतर कोणीतरी लिहिलीत, त्यामुळे त्यामागचा हेतू आणि स्रोत दोन्ही स्पष्ट व्हायला हवं। अहो, पण तुम्हीच म्हणता ना कुठल्याही बातमीचा स्रोत उघड करू नये, याने त्या स्रोताचा विश्वासघात होईल। नाना, इथे प्रश्न सामान्यांच्या वाचकांच्या विश्वासाचा आहे। तुम्ही काय किंवा आम्ही काय, आपण वाचकांच्या विश्वासाशीच बांधलेले आहोत आणि आपण छापलेला प्रत्येक शब्द हा खात्रीशीर स्रोताकडून आलाय याची खातरजमा जोवर होत नाही तोवर मनास पटले तरी ही पत्र छापता यायची नाहीत। खेरीज अग्रलेखातून या सगळ्या प्रकरणावर भाष्य केलेलं आहेच, पत्रांबाबत मी खात्री देऊ शकत नाही। वामनराव रानडे। वामनराव रानडे, ज्ञानप्रकाश वृत्तपत्राचे मालक? हो, त्यांनीच मला ही पत्र दिली। त्याचे झाले असे, आता हा एक घास चिवचा। घास खाल्ला नाही ना मग चिवताई रुसून बसते बरं। आ करा चला। आया, असं करून कसं चालेल हा? आणि घास खाल्ला नाही आणि भात संपवला नाही तर आमची कृष्णा मोठी कशी होणार मग? मी रागे भरी ना आता। आ करा। हे काय ते? काय ग, कोण नाही खाते हा? आता एक मुलगी ताट एकदम स्वच्छ करणार आहे, हो की नाही? वहिनी राहू दे, आधीच तुमचे उपास चालू आहेत, त्यात आणखीन हे कुठे? अहो, खाऊ द्या, भरवते मी तिला, खाईल ती पटापटा, हो की नाही? एक घास चिवचा। शाणी गती। लहान मुलांचं मन मोडायचं म्हणजे खुद्द देवाला नाराज केल्यासारखं ते। हिचं होईपर्यंत तुम्ही खाऊन घ्या ना। नको हो, मी काय म्हणते वहिनी, तुमच्यासोबत मी सुद्धा उपास करू का? अगं बाई, कशाला? अहो, कशाला काय, तुम्ही अशा एकट्याच उपाशी राहणार। एकीला दोघी असलो ना म्हणजे भुकेची जाणीवच व्हायची नाही। आणि देवाचं करायला कारण कशाला हवंय? तितकाच माझाही पुण्यसंचय वाढेल। म्हणजे अगदी तुमच्यासारखे निर्जळी करायला नकोत, पण दिवसभराचा करता येईल काय? वहिनी, अहो लक्ष कुठे आहे तुमचं? काय विचारतीये मी? ताई हो, आज सकाळी माझा उपवास मोडता मोडता राहिला। अनावधानाने झालं ना, नका इतकं मनावर घेऊ। मुद्दाम कळून सवरून करतो ना आपण, तेव्हाच उपास मोडला म्हणून समजायचं। अनावधानाने नाही, कळून सवरून मोडत होता। म्हणजे मी सकाळी यांना दूध द्यायला गेले तरी हट्टालाच पेटले, म्हणाले माझ्या आधी तू दूध पी। वहिनी, हे उपास मोडणं वगैरे ना फार मनावर नका घेत जाऊ तुम्ही। अहो, अखेरीस मोडला नाही ना उपास,
मग झालं तर. आणि भाऊजींचं म्हणाल ना तर इतर वेळेस आपण काय खातो काय पितो याकडे कुठे लक्ष असतं आपल्या नवऱ्यांचं. आज एखाद्या वेळी गेलं लक्ष म्हणून बोलले असतील. आणि 16च तर सोमवार आहेत, बघता बघता सरतील. आपण असं करूया का वहिनी, आपण की नाही भाऊजींनाच या उपासामागचं तर्क उलगडायला सांगूया. नाहीतर त्यांना सांगूया की या विषयावर मुळी केसरीमध्ये एक अग्रलेखच लिहा. बायका उपास तपास आणि व्रतवैकल्य. म्हणजे मग भाऊजी ती कशी विज्ञानाधारित नाहीत हे आपल्याला समजावून सांगतील आणि म्हणतील मुळी ती करूच नाहीत. म्हणजे मग मुख्य मुद्दा बाजूलाच राहायचा. चला, कृष्णा अजून एक घास खाणार आहे ना. चला, शाणं बाळते. अरे वा. वामनराव, तुमचा या पत्रांशी कसा संबंध आला? मला या कोल्हापूर प्रकरणाचा सुगावा फार पूर्वीच लागला होता. मी मागावरच होतो की काही धागेदोरे मिळतात का, अशातच माझ्या हाती ही पत्र लागली. खरं सांगायचं तर हा दैवी संकेतच म्हणावा लागेल. ही पत्र माझ्या हाती लागली ती काही कारणामुळेच. बहुतेक देवाच्या मनात असावं की या पत्रातल्या मजकुराला मी महालाच्या भिंती बाहेर आणून जनतेसमोर मांडावं. ही पत्र म्हणजे घबाड होतं. त्यानंतर ही पत्र मी अनेकांना दाखवली, तशीच ती नाना भिडे यांनाही दाखवली. आणि ह्याच प्रकारे हे पा बळवंतराव, आता जे काही आहे ते सगळे तुमच्या समोर आहे. आता तरी तोरा करा. पण तरी मला शंका होतीच. कोल्हापूरच्या महाराजांचं हे प्रकरण दिसतंय तितकं सोपं नसणार. या पत्रांनी तर सिद्धच केलं जणू. काय अप्पा? सिद्ध म्हणजे काय? अहो, संशयाला आता काही जागाच उरली नाहीये. आणि केसरीकारांनी लिहिलं म्हटल्यावर प्रश्नच नाही. कसलीही बिडबाड न ठेवता केसरीकारांनी सर्व काही छापलंय. पण काय हो, कोणी पाठवली असतील ही पत्र? मला तरी वाटतंय राजवाड्यातनच कोणीतरी ही निनावी पत्र लिहिलेली असतील. नाहीतर इतकी बित्तम बातमी कशी काय समजेल? पण एकंदरीतच केसरीकारांना हे प्रकरण फार जड जाणार आहे. अहो, गोरासाहेब काय गप्प बसायचं नाही. कदाचित खडी फोडायलाही जाऊ शकतील. कुणास ठाऊक आता काय घडणार आहे. पण येणारा काळ केसरीकारांसाठी खडतर असणार आहे एवढं नक्की. आमचे हे असे सांगत होते की पत्रात लिहिलंय त्याहून भीषण परिस्थिती आहे म्हणे महाराजांची. अगोबाई, हो का? काहीतरी बाई हा अघोरी प्रकार म्हणायचा. महाराजांनाच अशी वागणूक, मग आपल्यासारख्यांचं काय? आणि आमचे हे असेही म्हणत होते की याचा केसरीकारांवर बरा परिणाम होणार नाही. हो का? अहो ज्ञानेश्वर, हे वर्तमानपत्र असं बाहेर का ठेवलं? अहो, माझं ते वाचून झालं आहे म्हणून. हो, पण मग ते बाहेर ठेवायचं कारण काय? म्हणजे असं बघा, हे वर्तमानपत्र माझं वाचून झालं आहे. त्यातली सर्व माहिती बातम्या माझ्यापर्यंत पोहोचल्या आहेत. मग असं वाचलेलं वर्तमानपत्र मी माझ्याजवळच ठेवून त्याचा उपयोग काय? त्यापेक्षा जर मी हे इथे बाहेरच ठेवलं तर ज्यांनी ते अजून वाचलेलं नाही किंवा ज्यांच्याकडे ते विकत घेण्या इतके पैसे नाहीत, परवडत नाही, अशा लोकांना सुद्धा ते फुकट वाचायला मिळेल. आपलं वर्तमानपत्र आणि त्यातले विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत ह्यामुळे पोचतील ना, म्हणून. अगदी उत्तम विचार आहे. तेवढाच आपल्याकडून राष्ट्रकार्याला हातभार. सरकारी नोकरीत असल्यामुळे थेट मार्गानं काही करणं शक्य नाही. म्हणून असं आड मार्गानं जमेल तितकं करत राहायचं. बळवंतराव, चला वाचत काय बसलाय? कार्यालयात जायचंय ना आपल्याला. बळवंतराव, अहो गोपाळराव, अहो केसरीकर आहात कुठे? अरे नाना, तुम्ही आज घरीच मोर्चा काढला आणि हातात केसरीचा अंक मी चेहऱ्यावर ओसंडून वाहणारा आनंद. काय प्रकरण काय? तर अहो मी आनंदी आहेच. पण आजचा दिवस तुमच्यासाठी सुद्धा कमी आनंदाचा नाही बरे. का बरे? अहो बघा, जरा घराच्या बाहेर डोकावून बघा.
अहो सगळीकडे फक्त केसरीची चर्चा सुरू आहे. ही सगळी कमाल तुमच्या लेखनाची बरं. कोल्हापूरचे प्रकरण केसरीत प्रसिद्ध झाल्यापासून केसरीचा खप म्हणे आता 2,500 वर गेलाय. अभिनंदन बरे. नाना, तुम्हाला केसरीचा वाढलेला खप दिसतोय आणि आम्हाला आमची वाढलेली जबाबदारी दिसते. असो, कोल्हापूर प्रकरण अनेकांच्या कानावर पोचले, तुमच्यासाठी याहून मोठा आनंद तो काय. अगदी खरंय, अगदी खरंय. राधाबाई साहेब सुद्धा खूप समाधानी आहेत. हो बर. अहो केसरीमुळे लोकांना कळले की कोल्हापुरात त्या राव बहादूर बर्वेंची काय कृष्णकृत्य सुरू आहेत ते. या सगळ्याचा हिशोब त्या राव बहादूर बर्वेंना चुकता करावाच लागणार आहे. तुम्ही बघाच बळवंतराव त्यांना कसा धडा शिकवत होते. तुमचा गैरसमज होतोय नाना. कोणालाही धडा शिकवण्यासाठी आम्ही काहीही छापित नाही. जे न्याय आहे तेच आम्ही छापतो बस. नाही नाही, माझ्या म्हणण्याचा तो उद्देश नव्हता. कृपया गैरसमज नसावा. येतो मी. या लोकांनी फारच मोठं धाडस केलं आहे. माधवराव काही गप्प बसणाऱ्यातले नाहीत. ते काहीतरी पाऊल उचलतीलच. शिवाय एका अर्थाने अप्रत्यक्षपणे ब्रिटिश सरकारवरही आरोप केल्यासारखा आहे. नॉट इनडायरेक्टली. डॅनियल साहेब, they have directly accused us, and now they'll have to face the consequences. या गोऱ्यांनीच आपल्या स्वार्थासाठी बर्वे सारख्यांना हाताशी धरले. अहो संस्थानं खालसा केल्यामुळे 1857 साली बंड झालं होतं. त्यानंतर स्ट्रॅटेजी म्हणून त्यांनी संस्थानं खालसा करणं थांबवलं खरं, पण मग ताबा मिळवण्यासाठी हा मार्ग निवडला. कधी कधी खरंच मनात येतं या जुलमी सत्तेविरुद्ध आपणही 1857 सारखं बंड पुकारायला हवं. हळू बोला किंवा बोलूच नका. तुम्ही म्हणाला होतात ना या कार्यालयाच्या भिंतींना देखील कान आहेत म्हणून. हे बघा, क्रांती वगैरे आपलं कामच नाही. आपल्याला हे क्रांती किंवा बंड झेपणारच नाही. आपल्या आवाक्यातच नाहीये हे सगळं. हो, पण म्हणून काय आपण काहीच करायचं नाही. आपण सामान्य माणसं, त्या सरकारी नोकर. सोडा हे विचार ज्ञानेश्वर. अहो कोण होते ते. अहो कोल्हापूरच्या महाराजांच्या जन्मदात्या आईचे वकील नाना भिडे. पण मग त्यांच्यावर इतके संतापला का होतात. तुम्ही त्यांच्याच बाजूचे आहात ना. मी कुणाच्याही बाजूचा किंवा विरोधी पक्षातला नाही. आमची बाजू सत्याची आहे. होय, पण मग आता त्यांच्यावर इतके संतापले आहात ते कशासाठी. लबाडी करणाऱ्या माणसांचा मला भयंकर राग येतो. त्यातलाच हा प्रकार समज. इतकं मोठं सत्य सांगणारं वृत्त छापलं. आज जनतेत इतका संतोष आहे की केसरीकार आपल्या बाजूने आहेत. मग नका ना छोट्या छोट्या गोष्टींवरून असे संतापू. समुद्राच्या लाटांसारखं असतं आपलं आयुष्य. त्यात लहान मोठ्या सगळ्या प्रकारच्या लाटा पायाशी येऊन धडकणारच. मोठ्या लाटेनं घाबरायचं नाही आणि लहान लाटेवर स्वार व्हायचं नाही. होता होईल तोवर रेतीत पावलं घट्ट रोवून उभं राहायचं. हो, आता रेतीतली पावलं हलकी होऊन कधीतरी सुटायची. अशा वेळी मग आपला तोल सावरायचा, पण किनारा घट्ट धरून ठेवायचा, तो सोडायचा नाही. साध्या सुध्या आयुष्यातल्या उदाहरणांची अशी काही सांगड घालतेस की मनातली घालमेल क्षणात दूर होते आणि मन किनाऱ्यासारखं स्वच्छ होतं. किती छान बोलतेस मामी. काय झालं आत्ता पटतंय असं म्हणालात ना. मला तुझ्याकडे काहीतरी मागायचंय. अगं बाई, आता केसरीकारांना काय मागायचंय माझ्याकडे. आणि माझं तुझं काय.
जे आहे ते आपल्या दोघांचंच नाही का? मला माझ्यासाठी काहीच मागायचं नाही, केसरीसाठी हवंय. आणि तशीच वेळ आली नसती तर मी स्वप्नात देखील ही गोष्ट तुझ्याकडे मागितली नसती. अगं बाई, जानकी काकू किती दिवसांनी आलात? मी मगाशीच म्हटलं यशोदा बहिणींना काकूंची फेरी नाही झाली बऱ्याच दिवसात. हो, घ्या पाणी घ्या. दे बाई दे. तब्येत बरी आहे ना तुमची? मला काय धाड भरली आहे? हो तसं नव्हे, बऱ्याच दिवसांनी आलात म्हणून विचारलं. तुमच्या घरच्यांची तोंड आंबट होतात मला बघ, मग म्हटलं कशाला जावा दलबद्री चेहरा घेऊ. नका ना असं बोलू. आम्ही कधी काही वावगं बोललोय का तुम्हाला? नाही ग, पण नाही आवडत ना ग लोकांना असं विधवेने येणं, बोलणं, वागणं, हसणं. मग कशाला ना उगत क्लेशाचं कारण म्हणा, म्हणून नाही आले. तुम्ही नका त्यांचं बोलणं मनावर घेऊ. आमच्या सासूबाई प्रेमळ आहेत खरं तर, पण राहू दे ग. हे बघ, गप्पांच्या नादात विसरलेच मी कशासाठी आले ते. तुमच्यासाठी हा खरवस बनवून आणलाय. अगं बाई, खरवस? किती दिवसांनी. अगो, डब्यातून वाटीत तरी काय? सासूबाईंनी बघितलं ना तर तुझी काही खैर नाही. अहो, लगेच काही इतकं गंभीर नकोय व्हायला. मनात आलंय ना, इच्छा झालीये ना, मग पटकन खाऊन टाका. आतून वाटी आणा म्हणजे झालं. काय नाही, नको, नंतर खाईन ना. काकू आल्यात ना, खरवस काय पळून चाललाय का? काकूंशी गप्पा मारते आणि मग नंतर खाईन. संसारात पडलं की मुरड घातलेल्या करंजी सारखं आयुष्य जगावं लागतं ना. अगं बाई, विचारायचं राहूनच गेलं. आजचा केसरी वाचलात का तुम्ही? नाही म्हणजे वाचलाच असेल, घरचंच वर्तमानपत्र आहे ना. नाही. वहिनी, तुम्ही वाचलात? नाही हो, वाचन बंद आहे माझं सध्या. काय लिहिलंय काय पण? अगं, कोल्हापूरच्या राव बहादूर बर्व्यांविषयी अशी एक एक गुपितं लिहिली आहेत. कोल्हापूरच काय, पुणे सुद्धा आजरलंय. जिथे जावं तिथे केसरीतल्या पत्रांची चर्चा आहे. बामे, सासूबाई, येते मी. खरवस खाऊ घ्या. रगड कामं पडलीत माझी. अरे वा, लोकांच्या घरी बसून गप्पा मारण्या व्यतिरिक्त आणखीनही कामं आहेत तर. स्वतःच्या घरी बसून देवदेव करावं तर ते नाही. काही जणींना गप्पाच मारायच्या असतात. कलयुग कलयुग म्हणतात ते हेच. बरं, सोमवार पेठेतल्या ह्या बांधकामाची नोंदी आहे, त्याचं काय झालं परवाना? अरे बळवंतराव, या ना. काय काम काढलं? कागद मागवण्याच्या परवानगीसाठी आलोय. तुम्ही अडवलेत ना कागद, मग जातीनं यावंच लागलं. अहो, तसं नव्हे, म्हणजे अडवलेत असं नाही, पण परंतु किंतु सगळे काही समजते आम्हाला. ही शुद्ध अडवणूक आहे. हे न समजण्या इतके दूध खोळे नाही आम्ही. नाही बळवंतराव, मी का अडवेन? अहो, त्याची परवाना फी भरली नाहीये, त्यामुळे अर्ज पुढे नाही पाठवता आला. परवानगी फी भरली नाही म्हणून काम अडवण्याची ही कुठली पद्धत? हे बघा, माझं यात वैयक्तिक काही नाही, पण सरकारी काम आहे, त्याचे नियम असतात. मी तरी काय करणार? अहो, नियमांमुळे माझे हात बांधलेत, नाहीतर निश्चितच. हे घ्या.
आणि कागदाचं काम पुढे सरकावा. हे काय? नाही नाही बळवंतराव, अहो नगद भरावी लागते आणि ही काही सराफी पेढी नाही याचं मोल करायला. मोल करू शकतही नाही. पैशात मोल करता यावेत इतके स्वस्त दागिने नव्हेतच हे. आता 2 दिवसांपुरते ठेवायला आणलेत. तेवढं कागदाचं काम पुढे सरकवा. 2 दिवसात ह्या पाटल्या आम्हाला आहेत तशा परत न्यायच्या आहेत. केवळ केसरीची छपाई थांबू नये म्हणून नाईलाजाने हे ठेवून जातोय. एवढे तरी करा आमच्यासाठी.